सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य सरकारने आपला दवाखाना ही महत्वाकांक्षी योजना आणली होती. मात्र पुणे महापालिकेला ही योजना अजूनही आपली वाटत नाही आणि त्यामुळे अनेक गरजू रुग्ण वंचित राहिले आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आपला दवाखाना योजनेतून पुण्यात 58 दवाखाने सुरू करण्याचे नियोजन होते. यापैकी 25 दवाखान्यांची जबाबदारी महापालिकेवर तर उर्वरित 33 दवाखान्यांची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सांवर सोपवण्यात आली होती. पण गेल्या 2 वर्षात महापालिकेला फक्त एकच दवाखाना सुरू करता आला आहे. दुसरीकडे बाह्य यंत्रणांनी 10 दवाखाने सुरू केले आहेत. राज्य सरकारने भाडेतत्वावर जागा घेऊन दवाखाने सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याचे भाडे राज्य सरकारच देणार होते. मात्र महापालिकेने आपल्या जागेतच दवाखाने सुरू करायचे ठरवले आणि इथेच सुरू झाला निधी आणि धोरणांचा गोंधळ. राज्य सरकारकडून आलेल्या निधीचा वापर इतर वैद्यकीय सेवांसाठी करता येत नाही हे स्पष्ट होताच महापालिका गोंधळात पडली. त्यामुळे कुठे आणि कसे दवाखाने सुरू करायचे यावर अजूनही निर्णय लांबणीवर आहे. एकीकडे राज्य सरकार योजना आणते तर दुसरीकडे महापालिका अंमलबजावणीत गोंधळ करते. परिणामी गरजू रुग्णांच्या उपचारावरचा हक्क मोडीत निघतोय. आता तरी योजना आपली होईल का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. न्यूज डॉट साठी मी अंशुकाशी.